त्या दवाखान्यामध्ये येऊन नीट होऊन जाते. त्याचप्रमाणे ते अनेक रोग, अनेक रोगी, अनेक इलाज, अनेक रोगी, अनेक रोग आणि त्या अनेक रोगाचे अनेक इलाज. पण इथं मात्र थोडं जमणं काय पण इथं मात्र सगळ्याला एकच रोग, भारी रोग काय मानव देहातच तो रोग आहे का ब्रह्मदेव आणि खाली सगळ्यात चिकट आधी ब्रह्मा आधी मशक त्यांना त्या विठ्ठल टाळी वाजवायला हे काही करू नका. हात असेल तर बरं का सगळ्या हात असले तर टाळी वाजवायला हे काही करू नका. आणि तोंड जर असलं तर बरं का नसलं तर मी तर नाही. पण तोंड जर असलं तर भजन करण्यात हे काही करू नका. काय करू नका. आणि ते भजन असं तसं कुणाचं नाही, ते भगवंताचं भजन आहे. पण तोंड असलं तर भजन करा आणि हात असले तर आणि जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा योग येईल तेव्हा काय करा. कारण पुन्हा भजन करणारे तोंड आपल्याला मिळणार नाही. भजन करणार तोंड मिळणार नाही का भांडण करायचं तोंड भांडण तरी कसे होईल. आज सुद्धा मारामारी जास्त वाढत मारामारी लागल्यावर लवकरच मिटत असत. समजा नवरा बायकोचे भांडण लागले लय बडबड करे राग आले की एक ठोका हाणला ठोका हाणले की गाल ठोका हाणला की कम कशी माहितीये का. ठोका हाणलं की अंगाची उष्णता निघून जातात. हे जरा प्रकृतीला सुद्धा तुम्ही काय करा ठोका हाणला की उष्णता काय झाली. उष्ण झाली ती काय झाली. आता कशी बोल उष्णता असली तर बोलत असतं बोलत असत. मग जर ठोकाठोकी झाली तर 2-3 खाते मोकळे होते. आणि ठोकाठोकीने बोलत राह तुला पाहून घे काहीच बात नाही. तुला पाहून घे तुला बोलतच राहत. बोलणं तिकडे बी आणि भजन करणं हे सुद्धा. पण ते बोलणं वाढण्यासाठी बोललं का बोलण्याने का होतं. म्हणते बोलण्याने बोलणं मिटत का वाढत. त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो दोघं जर बोलत असले तर एकाने गप बसायचं आणि एकाने एक जर गप बसलं की ते काय म्हणतो माहिती बोलणार जाऊ द्या आपणच कौरव बोलत ते काहीच बोलत त्याच्यापेक्षा आपणच काय होणं. हे जरा संसारामध्ये मस्त असं धने उभारमाने राहायचं भजन करून मुक्त व्हायचं का वाढी बसवायचं. मग तोंड नाही का हात नाही तर हो तोंड बी येतं. बरं गप बसलं का तोंड बरं गप बसले का हात वारा गेल्यावर हात बंद का हे पण म्हणा हात म्हणले की काम आणि तोंड म्हणले की मग काय करायचं.
साधन निष्फळ नाही. भजन केलेलं निष्फळ नाही, पूजा केलेली निष्फळ नाही, तीर्थयात्रा केलेली, काहीतरी कोणाच्या कामाला आलो, कुणाच्या तरी आपण का आलो कामाला आलो. आपण जर कुणाच्या कामाला आलो अडचणीत, ते सुद्धा मग आपल्या कामाला येईल अडचणीत. आणि आपण जर अडचणीत काम नाही, त्याच्या कामाला आलो नाही, आपल्याला त्याची अडचण दूर करता येत असून नसून नाही, कशी असून आपण त्याच्या कामाला आलो नाही तर ते जास्त अडचणीत आल्यावर पुन्हा आपला आनंद कामाला तर आलो नाहीच येत असून पुन्हा काय करायला आनंद मानायला. लक्षात आलं का? मग आता ह्यो अडचणीत आल्यावर कोण अडचण पाहणारा, जर ह्यो अडचणीत आल्यावर आणि त्यो जर अडचणीत नसल्यावर हा तूच आहे माझ्या कामाला आला, हा असं होईल का नाही? आपण जर अडचणीच्या कामाला आलो तर मी टीव्ही मध्ये काही गोष्टी महत्वाच्या पण ह्याता आल्या पाहिजे. त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट सांगितलेली उपदेशवर की एक बरं का, एक मुंगळा उडत होता. काय होता? एक मुंगळा पाण्यात उडत होता. तर त्या झाडाच्या वर बसलेली एक चिमणी होती. त्या चिमणीने त्या मुंगळ्याकडे पाहिलं की हे काय व्हायला. चिमणी बरं का कोणती, आणि कुणाला सांगायचं चिमणीला मुंगळ्याला, ते टीव्ही लोकांनी लोक कुणाला सांगायचे त्या चिमणीला का मुंगळ्याला का त्याचं उदाहरण दे. जर असं ऐकायला नंतर काय झालं की चिमणीने पाहिलं ते पिकलेलं पान तिने खाली टाकलं. कशात? त्या पाण्यावर ते पान तरंगत असल्यामुळे ते मुंगळा कशावर बसला आणि तो वाहकात कडीला, म्हणजे त्याचा जीव कुणी झाला. एक भाग केले कर्म मग गेला भंग, केले कर्म. नंतर एकदा काय झालं, त्या चिमणीला मारण्याला पाठ द्या. जिने तिला वाचिलं ना काय, आणि त्यांनी नेम धरून गुलाल म्हणा बाण म्हणा काय ते त्याच्या हातात होतं, ते कशावर जुळलं त्या चिमणीवर. ते पाहिलं खाली त्याच्या मुळ्याने आणि म्हणले त्यांनी आपल्याला वाचिलो. आता ह्यो काय करायला त्याला, त्याने असं तिकडं धरण्यात आणि यांनी मुळ्याने त्याच्या पायाला चावण्यात. मुळ्याने पायाला चावल्यावर ते पाखराला पाहिजे पायाकडे, म्हणजे त्याचं अवधान काय झालं तुटलं. तोपर्यंत ते पाखर उडून अडचणीत आणलं का अडचणीतून काढलं कुणी त्या मुंगळ्याने. त्याला सांगायले का आपल्याला सांगायले हे साधन नाही का? हे साधन मुक्त होण्याचे का अंतकरण लायक करण्याचं. नांगरणं म्हणजे काय पीक येत असतं का? पण नांगरल्याशिवाय रान निर्मळ होत नाही. पेरणं म्हणजे धन येत असतं का? पण पेरल्याशिवाय धन येतच नाही. निर्मळ रानामध्ये पेरल्यावर येतं का पेरल्यावर येतंय? तसं हे 7 दिवस पेरणी झाली का कशी झाली? इतर पेरणी बी व्हायली. महाराजाचं सांगणे नांगरली की पेरता येत नाही. तसं इथं बरं का, इथं भजन केलं की चित्त शुद्ध होतं, ध्यान केलं की चित्त स्थिर होतं. आणि त्याच्यामध्ये ह्या साधू संतांच्या अनुभवाच्या गोष्टी आली की पेरणी होत असती. हे 7 दिवस ऐकायला मिळालं म्हणजे काय झालं? मला 7 दिवसात बाहेरच्या भक्ता लोकांना जेवायला भेटलं नाही का? जेवायला भेटलं म्हणजे मुक्त झालं का? ऐकायला ते लायक राहिलं. ऐकायला लायक राहिलं ना. आता इतका वेळ झाला
हा काही जर नसती सोय तर बसू वाटलं असतं का? बसलंच नाही तर ऐकायला आलं असतं का? ऐकायला नाही तर कळालं असतं का? हे सगळं कसं हे जिंकल्या म्हणून आपला हा सत्ता खरंच 7 दिवस एकाच्या अनुभवाला आलेलं. जसं स्वयंपाकाचं ते एकच केलं, पण वाढणाऱ्याने जर नुकती घेतली तर त्याच्या हाताच्या डोकीप्रमाणे तू आली ना ते काही काही खपटून टाकतील आणि काही काही सोडू पण आपण लहान मोठे असली तरी नुकती तीच आणि मोठी मोठी असली तरी तर सांगणारा कसाही शिकलेला असो न शिकलेला असो, पण तो सांगायला तेव्हाच सांगायला. काय सांगायला? पण पुन्हा तुम्हाला सांगू किंवा अनुभवाने सांगू पण न सांगू. महाराजांनी आम्हाला एकदा सांगितलं होतं, सांगणाराचं सांगणं बिनचूक असावं, त्याला अनुभव त्याचा आला असू का नस, पण ऐकणारा जर लायक असला ऐकण्यामध्ये जर लायकी असली आणि त्याचं सांगणं जर योग्य असलं, त्याने अनुभव नाही घेतला तरी. म्हणून श्रोत्रियामध्ये काय फरक आहे माहिती आहे महाराज? श्रोत्रियामध्ये ऐकणारा मुक्त होईल. श्रोत्रिय जर असला म्हणजे काय होईल? त्याचा जर तसा निश्चय असला तर काय होईल त्याचा? कारण त्याचं सांगणं बरोबर भेटून. पण जर तो सांगणारा जर योग्य असला तर ऐकून मुक्त होईल, किंवा सांगणारा मुक्त नाही व्हायचा, पण एक. आणि ब्रह्मनिष्ठ जर असला सांगणारा तर तो अनुभवाने सांगत. काय सांगत? बरोबर त्या दोघं काय होईल त्याचं काम. म्हणून इथं 7 दिवसात आपण अनेक प्रकाराने ऐकले आणि त्याचा शेवट आज काय आहे? काल आहे. काला म्हणजे फल. काला शब्दाचा अर्थ काय आहे? प्रत्येकाला इथं 7 दिवसामध्ये कळायलाच पाहिजे की खरंच मी इथं 7 दिवस ऐकणारा कोण आहे. 7 दिवस ऐकणारा कोण आहे? प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या युक्त्याने वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पहिली गोष्ट आपण ध्यानात घ्यायचं की मी नाही का. पण 7 दिवसात मी ऐकलं वेगळे वेगळे मी ऐकले. मी ऐकलं 7 दिवस तो मी वेगळा वेगळा. 7 दिवसाचे वार वेगळे वेगळे होते. 7 दिवसाचे आहार सुद्धा वेगवेगळे, 7 दिवसाचे श्वास सुद्धा वेगवेगळे, 7 दिवसाचे विचार सुद्धा वेगवेगळे, 7 दिवसाचा ऐकणारा सुद्धा मला वेगळे. त्या 7 दिवसात आता जास्त तुम्ही नका शास्त्र पाहू बा, गीता नका पाहू, शंकराचार्य नका पाहू, पण अनुभवचार्य पहा. कोणता चार्य? जो तो अनुभवचार्य खरं सांगा. 7 दिवसात वार एक आहेत का? वार एक आहेत का? 7 वार आहेत. तारखा तारखा सुद्धा, भीती गाठी सुद्धा, आणि हे सगळं ज्याला कळायला तो सुद्धा आपली मजा आपल्याला ऐकायला भेटत नाही का? आपली मजा नाही. ऐकायला भेटली का? ऐकत नाही. मला ऐकतो का? ऐकल्यासारखं दाखवतो. आमची म्हातारीची गमती होती म्हणजे तिला गोळे द्यायचे का नाही, माझ्याकडे बघायचे असं माझं लक्ष गोळीकडे. गोळी खाली गेले माझं तुझं लक्ष द्यायचं इकडे टाकायचं. आले ना गोळी म्हणजे खाल्ली का खाल्ल्यासाठी दाखवली. तर घर इमानदारी आपण ऐकायचो का ऐकल्यासारखं दाखवायचं.
अरे आई केली की काम झालं, काम नाही काम नाही म्हणा भजन मग विठाला विठाला. टाळी वाजवणं म्हणजे काय? उगं तुम्हाला वेळ घालवणं नाही. भजन करणं म्हणजे काय काय म्हणजे अरे ते भजन करून होता तो कडे त्याच्या ध्यानातच येत नाही म्हणजे विषय ध्यानात येऊन तर काय करतात आपल्याला काम देत भजन असं नाही बरं का हो. अरे भजन काय सांगू तुम्हाला, भजन इथून व्हायला पाहिजे. कुठून? कारण सांगितलं की ध्वनी जो निघतो इथून तोंडातून ते इथून निघत नाही, ते इथून निघतो. कुठून? नाभी चक्रातून निघतो. आपले 6 चक्र आहेत. किती चक्र आहेत? मला योग अभ्यासामध्ये आले 6 चक्र आहेत. 6 गाठी म्हणा किंवा 6 त्या ग्रंथी ग्रंथी कशाच्या काय ग्रंथी म्हणा कुठं त्या 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 ठिकाणी राहून ते काम नाभी चक्र बिघडलं. त्याला आपण गावरान भाषेमध्ये बेंबीची गाठ सरकली. कशामुळे बांधता तिला संडास लागली, गाठ काय झाली त्या गाठ नीट करण्याचे जे वेगवेगळे पडा कुणी धोतरच बांधतो फिरायचं काय व्हायचं आणि कोणाची जागेवर आली की मग आता बरी आता कोण गाठ कुठं आली इथून धोरी निघत आणि ती आदळत 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 मग तिथून निघते. इथं झाल्यावर ती व्यक्त होती आणि ती व्यक्त झालेली आवाज आपल्याला ऐकू. आवाज यायला टाळू पाहिजे. टाळू त्याला काय म्हणजे ताळलव्य हे शाळांमध्ये शिकते. आणि काही ध्वनीला होतं पाहिजे. होतं चिटकते असं होते असे होते असे कोणते शब्द पोस्ट म्हणजे काय म्हणते वटापासून कोणते शब्द तयार होते ध्वनीचे? काका लागुनिया पाया सगळ्याच्या मी पायाला लोणी घेतो राव, पण हे ध्यानात लागुनिया पाया विनितो बोला ते नामाचा जो उच्चार आहे जर ते घोटापासून होत असला तो शब्द तर त्याला कोणते म्हणते? कोणता उच्चार होतो? बाराखडीतला ख मधला प शब्द कोणता आहे? प ला काय करावं लागतं? 2 होटे मिटवावं लागते. त्याला शांत नाही पाहिजे. म्हणा कसं
हा कोण आहे तोंडातले होट उचलायचे ना हवा भाई थंडायची त्याला काय होतं विचार आता त्या पलच करायचं भ दुसऱ्याला नाही ते पच होतंय भ पण कवा फेकायचं नाही ते तिथल्या तिचं फ करायचं काय करायचं आणि त्याला ते पच ब होतं फेकायचं नाही तिथं दाबायचं ब पण होटाला चिटकूनच त्यालाच न म्हणायचं पण ती नाकाकडे जातो मग बघा इथं सगळं म्हणून पंचीकरणामध्ये वैखरी कशाला म्हणतात सांगितलं वैखरी वाचे आहे का आपलं आता हे कीर्तन कोण्या वाचन चाललंय वैखरी वैखरी वाच्यामुळे तुमच्या कानावर ते काय हवं येतं हो आणि त्या आधी ती हवा फुफ्फुसात असती नंतर कंठात येते कंठ दाबल्यावर आवाज येतो म्हणून फाशी घेणारा आवडतो का गळत दाबलं त्याचा हा ध्यानात द्या कंठ लागतो टाळू लागती पुन्हा दात लागते बरं का जीभ कुठं लागती कोणता उच्चार होतो काय करायचं महाराज एवढं बारकाईने आम्ही आलो काला ऐकायला आणि ह्योच काल आहे नाही तर निसता कालवा आहे दाताला जीभ चिटकती काय म्हणताली म्हणल्याच्या नंतर जीभ कुठे चिटकली दाताला हो तिथं पुन्हा दाबाला की पडगळी एकच पुढच्या शब्दाची तिथं पुन्हा आणि जर समजा टचा उच्चार करायचा असला तर जीभ पुढे लागते लावून पहा कुठे लागते जीबीचा शेंडा कुठे लागतो म्हणा बघा मनातली म्हणत पुढे शिकली पहिली तीस ठ होत ठ मधल्या मधी ढ म्हणून हे जे यंत्र आहे ना ते कमरात हात ठेवलेली हे यंत्र लय भारी केलेले जन्मात हे बसलेली बाई त्या वाणी बर का तो पंढरपूरला कमरेवर हात ठेवून तोच बुवा आहे ज्याने हे आता वर्णन आपण जे घरा कंठी ठोबा नाम धरा कंठी नाम धरा कंठी सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी सांगायचं तात्पर्य सारा सार विचार करा उठा उठी त्या दुवाने म्हणजे पांडुरंगानेच हे सगळं काय केलं तोच करणारा जो कमरा हात ठेवून उभा आहे ना त्यांनी सगळी काय लावली शब्दाची ह्याची त्याची सोय तोच लावणार आहे कोण पांडुरंगच लावणार त्यानेच गोकुळामध्ये सुद्धा महाराजांनी त्याने तो अवतार धरला त्यानेच ही सोय लावलेली पचण्याची सोय खाण्याची सोय निर्माण करण्याची सोय जसं देशातले राजा गुन्हेगार जर असला तर त्याच्यासाठी पोलीस ठाणं पुन्हा कोर्ट कचेऱ्या पुन्हा जेल पुन्हा
त्याने गुन्हा केला. आणि शिक्षण जर शिकायचं असलं तर शाळा तेच करतं. बिमार जर झाले तर तुम्हाला नीट करण्याकरता रुग्णालय. पण आपल्याला तिथं जाऊन औषध घ्यावं वाटतं का भारी दवाखान्यात जाऊन पैसे ठोकून औषध घ्यावं वाटतं. तिकडे जायला काही माणसं तिकडे जायला कमी समजते. काय समजते? हो, 1,00,000-1,50,000 रुपये पगार तिथे काय जाईल? कुठं जाईल ते? सर आणि ते कोणी कोण केलं तिथं? सरकारने. पोलीस ठाणं सरकारने. लक्षात, पोलीस ठाण्याचा खर्च तिथं तेच भरतं. हे सुद्धा तेच भरतं. शाळेत शिकायला मुलं सुद्धा तेच करतं. म्हणून आता तुम्हाला कुठं काय करायचं तर रोग घालायचा असतं तर गुन्हा करून जर मोकळं व्हायचं असतं तर मग कुठं जा. मुक्त व्हायचं असतं कुठं जा. सगळी सोय जे पाहिजे ते नाराज होऊ नका. पण त्याच्यामध्ये एक गौण आणि एक शिक्षण शिकून चांगली नोकरी करून जीवन चांगलं जगणे का? हो, शिक्षण शिकून चांगली योग्य नोकरी करून इमानदारीने कोणत्याही काम इमानदारी करून जीवन जगणे का? त्यांनी काय होईल? त्यांनी काय होईल माहिती का? आपलं अंतःकरण लायक राहील. लायक मुक्त होईल का अंतःकरण लायक राहील? चला, पुन्हा योग्य भाजी ही ती साधी, जास्त तिखट नाही, जास्त मसाल्याचं नाही, चॉकलेट बिस्किट काही आगाऊपणा नाही. तर मग तुमचं शरीर निरोगी राहील, निरोगी राहील, मुक्त होईल का शरीर निरोगी राहील? मग त्या निरोगी रोगाने जीवन आहे तर काय होईल? बोलू द्या. सगळ्याच अडचणी तुम्ही काय करा अशा हळूहळू. हो, एकट्याला करमत नाही, जमत नाही, मग काय करा? सोबती करा. हो बरोबर, सोबती करा. स्वास्थ्यासाठी मी नीट राहा. दोघांनी नीट राहा आणि दोघांनी नीट पालमार्थ करा. जमत नाही ना का त्याला पुन्हा काही अभिषेक काही भानगडी करावं? जिथं परमार्थ जिथं असताना तिथं, जवळ असताना तवा, कधी बी परमात्मा बी आहे, तुम्ही बी आहे. कसं काय? हो, कसं आहे? नाही म्हणजे कधी मध्ये परमात्मा नसतो आणि कधी कधी मी बी नसतो. परमात्मा असतो पण मी नसतो. आता तुमची का मंडळी म्हणली का मी कधी कधी मध्ये सौभाग्य असते आणि 2-4 दिवस नसते. होतं का? असं विनोद नसन केला, पण असं आहे का नाही? कसं कसंच नाही. महाराजांच्या खिडक्या आहेत बरं का. आता तुमची घरची मंडळी तुम्ही असताना कधी मध्ये सौभाग्य असते का हमेशाच असते? आता जमलो, आतापर्यंत जमलंच नव्हतं. ते म्हणते साध्या आणि ही काय चाल झालं तेच ना. ही बी एक चालच आहे, समजून घ्यायची काय. कधी ती सौभाग्य होती नाही तुम्ही आहे तोपर्यंत. तुमच्या घरी कसं काय? तसंच आहे. तसं देव नाही का आपण नाही? देव म्हणल्यावर देवाचे आपण तुम्ही आहेत म्हणल्यावर ती काय म्हणून मी द्यायची कौरव ते आहे तोपर्यंत. तस आपण कोणाची? देवाची. कौरव आपण देव आहे तोपर्यंत आपण निश्चित आहे का देवाची? ती निश्चित आहे का तुमची सौभाग्य होती? सौभाग्य सुंदर रे भ्रमरा
पण काय कर तू हो तू काय कर सौभाग्य सुंदर आहे तू पण गुण काय करत गुण म्हणजे कोणाला मी माझं म्हणणं कोणाला मी समजलं कोणाला योग आहे तो हा एवढा आवडून गेला का नाही काही काही माणसं म्हणजे चांगलं होते माझ्या गेले का नाही तेवढंच पाहते वाईट नाही तर का नाही कधी 4 बोटांनी मारित नाही काही खालीवरीत नाही पण गेलं का नाही लयच बिघडत आहे सगळं चांगले होतायचं पण तितकं तर मुख्य कारण किती तरी घागरीवर दूध असलं पण 1 मिनिटाचा खाडा पडत मग अजून संसाराचं लक्षण बरं का महाराज सांगते तुमच्या 10 गोष्टी मनासारख्या असू द्या पण त्या कुठं पण एक गोष्ट मनासारखी नसू द्या पोत्रा कशावर या मनाचा काय आहे मनाचा स्वभावच असेल आता साधी गोष्ट आहे का 32 दाता असते तो किती गोळीचा हान खाली गोळी खाली झाले पण त्या एका दाताचा अर्धा तुकडा लावा काहीतरी खडा ते काय झालं पूर्ण दात नाही पडला निष्कटच गेला ते जीव आहे ना तिथं जाऊन घाशी बाकीचे आहेत ना दात ते बघा मला अनुभव आला म्हणून कुणी आता ती काय करते कळतच नाही तसं संसारामध्ये किती चांगलं असू द्या एक मनासारखं असू द्या वाचलं आणि हे जर वर्ण कळालं तुम्हाला 7 दिवस हे सगळे मंडळी आमची हे जगन्नाथ महाराज अरे जगन्नाथ महाराज लग्न करून बायकोला घरी ठेवून काय सांगत निष्ठेच राहिलेले नात्या बुक्या खाऊन कशासाठी फक्त मी कोण आहे त्या मुलीला जर खरी जिज्ञासा असते मी आई होण्यासाठी ती घरामध्ये फुलांमध्ये भाऊ आई हे सगळं बाई 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 त्या भावला सुद्धा ननंदबाई काय पाहिजे काय खाऊ घालू तुम्हाला काही पण किती तिला थांबू वाटत नाही कुठं कुठं का ती आई होणार नाही तिथं खायला मिळणार नाही लिहायला मिळणार नाही का आई होणार नाही आणि तिथं लाका भुका गालुशे आता कोणी आता जागा मी घेऊन जाणार नाही त्या पोरीचा आता सगळ्या शिकलेल्या लागल्या पुन्हा ह्या सगळ्या लाडक्या बहिणी झाल्या पुन्हा आता त्यामध्ये तुम्ही आम्हाला सुपारीला पैसे द्या का बघा देऊ आम्हाला 1,500 रुपये त्याच्या ते भूषणात राहू नका हो लाडक्या बहिणी ते कमरा हात ठेवला त्याचं ध्यान ठेवा मग खरं सांगा तुम्हाला 15,000 चांगले 1,500 हातात पडलेले चांगले खात्यात पडले का स्वाद चांगला घराला हात वळी कुठं कुठं करायला त्या काही नाही वाटत अरे येड्या हो पैसे काय आज आहे तर उद्या आज तुमचं खातं बंद चालू आहे उद्या बंद मी पडत तरी मग तुमचं बंद पडून का ते खातं बंद पडत हे खातं बंद पडल्यावर चला जरा मस्त इकडे राहायचं त्याचं प्रेमाने भजन करावं देवाचं आवडीने भावे तुझी चिंता त्याशी असं भजन करायचं आणि ऐकायचं असलं तर अशा महात्म्याच्या सप्तसंगतीत यायचं आणि अनुभवाने मग काय करायचं आनंदाने राहायचं म्हणून असा प्रसंग द्वापार युगामध्ये आलेला आहे विठ्ठल
घ्यावं लागते ते यायला तरीच माहिती काय नाही जातीवंत मळालेले कपडे एकदा निघत नाही यायला सगळ्याला माहिती बकेटीमध्ये बकेट भर घेऊ मका काय मका चांगलं त्याला मुली देत काय मग फटके म्हणा घासन म्हणा टोपी करून त्याच्यातलं काय काढायचं मधून मधून जे झटके आहेत ना हे टोपी त्या रुंदी अशी ती काय मोगरी मोगरी आता ते इतकं सुधारित काम झालं म्हणा का मोगरी नाही घसाडा बी नाही तरी काल का आपण गेलो कावा झाले पण महाराजची कपडे धुवायची मशीन आज पण हेतू काय ते घसाडा लावा रुंदीने हाना त्या मशीन मध्ये टाका तसं कोणा हिशोबाने आपल्या अंतकरणातला मल काढायचा म्हणजे वाईट भावना जी आहे ती काय करायची आणि जे पांगलेलं आहे ना ते मंदिरात बसून म्हणा ध्यान करून म्हणा श्वासोश्वासावर लक्ष ठेवून म्हणा काय करायचं आणि त्या अशा चित्तामध्ये मी तर आहेच आणि तो तर फरक फरक एवढाच आहे त्याला जरा मोठी उपाधी लागली आपल्याला आता हे चालताना काय त्याच्या जीवनात वाकूनच आहे का नाही आता शरीर वाकलं का हे वाकले काय वाटतं जमलं काम आता साधू संत ऐकून काय लक्ष देईल आपल्या वाकलं कोण म्हातारं झालं कोण सुधारलं कोण खराब झालं कोण महाराज तुम्ही लयच खराब झाले काही काही म्हणजे तुम्हाला घरचे का खायला देत नाही का आता खराब कोण झालं आणि कोण म्हणाले कोण खराब झालं ऐकणारा काय समजायला कोण खराब झालं म्हणजे काला आहे का का आला नाही काला घेतला का आला कुठे माझा महाराज ते काल्याला काल्याचे कीर्तन जरा सरासरी टाळतेच ते आणि कसं पहा खऱ्या बोलण्याचा माणसाला राग येतो खरं बोलल्यावर काय येतं राग येतो आणि खोटं बोलून चोपून सांगितलं असं खरं सांगा बेंड पिळल्यावर बरं वाटतं का बेंडवर असं हात फिरल्यावर बरं मांडीला बेंड असा होता गरम गाड्यावर आणि असं वरून दुसऱ्याने हात फिरल्यावर कसं बरं वाटतं आणि असं दाबून जर हे शिव्या देतो थरा 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 कंड थरा ते पण सोडायचंच नाही म्हणजे काय करायचं भले वाटीवर काय झालं मग 2-4 दिवसात झोपच नव्हती त्याला आणि सगळं निघल्यावर मग शांत खसखस बंद झाली आणि झोपी कोणाचं काम झालं नाही चोळून झालं का चोळून का पिळून चोळणं पिळणं म्हणजे काय ते झालं तिकडे लवकर लक्ष देतं द्रष्टांतात लय लवकर पक्क बसतं सिद्धांतात चोळणं पिळणं म्हणजे काय नका भारी माणसं काय नागपूर हे कोण नाही का पिळणे हो चोळणे का पिळणं माणूस बोलतच साप बोलतो तसा संसारातलं वर्णन आपलं स्तुतीपर ऐकलंय की आपलं ते किती का घास ना मग
म्हणजे कशात का व्हायला कोण त्याला वाटतं इतक्या माणसात साधी गोष्ट आहे का इतक्या माणसात ना अर्जुन महाराज म्हणजे की अर्जुन महाराज आणि असं जर मूर्ख आहे अक्कल नाही हे काय आहे पेटतानीच आग होती का हमेशा आग राहते मग तर ते आणि सोय असं वरून हात फिरल्यावर तितकंच बरं वाटतं का हात काढल्यावर बरं हात काढला की आता हात नाही काढला त्यावेळेस मी ती ठसठस नव्हती का जाणवत नव्हती आणि हात काढला की तसंच आहे क्षणभर सुखासाठी लक्ष करीतो म्हणून मस्त इथं ज्ञानेश्वरी भागवत वाचीला संतांच्या संगीत घेऊन समजून इथं हा सप्त्याचं एक वैशिष्ट्यच आहे आपल्या गोविंदबाबाचं बाकीचा कोणताच ताण नाही कोणावरच कोणचा बोजा नाही हा बघा तुम्ही सगळे फ्रीमध्ये हे कसं काय म्हणजे काही ताण आहे का काय कशातच झोपण्याचा काही आपलं ते काही नाही आणि ऐकायला जे जे इथं राहिले ऐकलं त्यांना काही ना काहीतरी अनुभूती येते आणि त्या आनंदाने काय होते तर आणि बाकीच्या गोष्टी करूच तरच बरं वाटतं ते गेंडावर हात ठेवल्यावरच बरं वाटतं त्याच्या गरमीने हाताच्या तसं इथं विनोद तुम्ही किती वेळ ऐकायला विनोद ऐकूच तर बरं वाटतं का विनोद समजा बरोबर तुम्ही विनोदाचे कीर्तन ऐकायला गेले ना तुम्ही कीर्तनाकडे लक्ष देता न देताना ऐकायला तोंडाकडे लक्ष देता आपण ते विनोदातच फक्त हसते त्याचा विनोद झाला की असे झोपत आणि पुन्हा वाट पाहते की हे विनोद दुसरा कवा करते आणि ते विषय म्हणते आता इतकं जसे उतरलं का पुन्हा दुसरा विनोद आम्हाला ते हेनी सांगितलं बाबासाहेब महाराजांनी सांगितलं इंग्लिश आम्हाला 2-2 मिनिटाला टाकावा लागतो विनोद टाकावा लागतो नाही तर मग ते ठिजत आणि इथं महाराजांच्या मुखातून शब्द निघले ना नुसतं ऐकायला जमत नाही हसायला तर जमतच नाही त्या शब्दाच्या आधी शब्दाकडे पाहावं लागतं आणि शब्द झाले की त्याच्या अर्थाकडे लक्ष द्यावं लागतं आणि अर्थाच्या नंतर अर्थ रूपता हे कुठे राहील उदास आणि असा जर अनुभव करायला तर मग विनोदाने हसन का करून हसन आपलं कसं माहिती आहे का तुम्हाला थोडक्यात एक सांगितलं असतं विषय ते मुख द्वंद हसत असतं मुख असतं म्हणजे मुख द्वंद हसत असतं एकदा 10-5 माणसं असावा आणि एक काहीतरी विनोद व्हावा त्याला येत नाही ऐकू पण ते सगळे हसल्यामुळं हे बी हसतच त्याच्या इतकंच हसत पण न करून हसत कोण मुख आणि ते घरी गेलं का नाही घरी गेल्यावर मग ते विषय त्याला पुन्हा आठवतो आणि मग ते कशामुळे हसले हे त्याला कळतं आणि एकलंच हसत कुठं गेल्यावर मग आता तिथं हसणं त्याचं योग्य होतं का घरी जाऊन कळल्यावर हसणं योग्य लय हसत मग ते एकलंच कारण त्याला ते कशामुळे हसले कसं आपल्याला इथलाच विषय मग सांगितलं की तुम्ही घरी जाऊन काय घरी जाऊन पुन्हा काय करा घरी जाऊन चिंतन करा त्याचं मनन आणि ज्यावेळेस त्या मुख्यासारखं आपल्याला जे अनुभव झाला का नाही मग कुणी नसताना आपण एकली असणार आज आपल्याला विषय तिथं नाही कळाला ऐकला पण आज आपल्याला आधी फिटले माझे
काय व्हायला पाहिजे? हा त्या मुक्याचा दृष्टांत महाराजांनी सांगितलं. अनुभवाने आलं की एकलंच हसत आहे. तसं तुम्हाला ह्या शब्दाचा ज्यावेळेस अनुभव येईल ना, त्यावेळेस तुम्ही एकांतात असला तरी त्या आनंदाला नाही जोडा. आणि पुन्हा नाही आनंदाशी जोडा. कसं काय ना आनंद जोडा हो? नाही, नाही आनंदाशी या जोडा. आनंदाशी जोडा नाही म्हणजे कसं? कारण बाकीचा जो आनंद आहे ना ते संपणार आहे. हे कृष्ण आनंद. हा आनंद कसा आहे? चहाची गोडी कमी होते असते जास्त पाणी टाकल्यावर का कशी? 2 पाहुणे जास्त टाका, 2 पाणी कप पाणी त्याला गरम करा. चहा फिका झाला का गोड राहील? गुळ कधी फिका झाला का स्वयंच? तसा हा जो आनंद आहे ना, इंद्रियाच्या द्वारे आनंद झाल्याला तोही आपलाच आहे, आपल्यालाच आहे. चांगलं पुन्हा तुम्ही मला काला चालला आणि हे पुन्हा काला कोणता चालला? काय का कीर्तन काय काय सांगायचे? कार्याचा काला सांग. इंद्रियाच्या द्वारे आनंद होत असतो का इंद्रियाच्या द्वारे अनुकूल विषय भेटल्यावर आनंद? अनुकूल विषय भेटल्यावर बर. आनंद वृत्तीत होत असतो का विषयात होतो? विचार सागर म्हणजे असं आलेलं आहे. आनंद विषय नाही म्हणा. आनंद विषय नाही. आनंद विषयाचा नाही. आनंद विषयात नाही. आनंद जर विषयात असता, जसं गव्हाच्या पोत्यामध्ये जर गहू असते तर कोणी बी हात घातले की काय आलं असतं? गहू हाताला आले असते. मग आनंद तर आहे, आनंद तर व्हायला. आनंद विषयातून व्हायला का अनुकूल असल्यावर व्हायला? अनुकूल झाल्यावर का होत असतं? आनंदाचं अंतःकरणात का होत असतं? भान होत. कुणाला होतं आनंदाचं भान? आनंदरूप असणाऱ्याला आनंदाचं काय होतं? वृत्तीला होतं का वृत्तीत होतं? आनंदरूप असणाऱ्यालाच आनंदाचं भान होतं का कसं होतं? आनंदरूप असणाऱ्याला आनंदाचं काय होतं? त्या आनंद आणि तो आनंद ज्याचा आहे, तो आनंद ज्याचा आहे. तुम्ही सांगितलं की मीठ प्रवचनातून मिठा घ्यायला सांगितलं. मिठाचा खडा, मिठाचा घडा समुद्राचा असतो पण त्याच्यावर वेगळा पडल्यामुळं त्याला कशात जावं लागतं. उकळत्या जर कळीत टाकलं तर त्याला उकळावं लागतंय. कोणाला वाट्यावर मिक्सरमध्ये घासायला तर त्याला काय होतं? तुकडे कवरं त्याची झाली फार लगेच त्याच्या समुद्रात मिळतं. समुद्रात मिसावा की
तसे ह्या खेड्याची जरी लक्ष 84 पाच केलं तर खाली, पुणे केलं तर वरी, आणि मध्ये राहिला तर इथं एवढं जोपर्यंत समुद्रात जात नाही कोण्या समुद्रात. आणि ते समुद्र म्हणजे परमात्मा, त्याला मोठी उपाधी लागली आणि त्याचाच खरा आपण आपल्याला लहान उपाधी लागली. त्याला ध्यानात ठेवलं म्हणून आजपासून कुणी लहान नाही, कुणी मोठं नाही. मनातली मनात तुम्हाला तोंडातून म्हणा वाटलं नसलं तर मनातली मनात म्हणा बाबा, पण म्हणल्यावर गिरीला जाते. गिरीने समजत तुम्हाला, आणि गिरील्यावर काय होत पक्क होते. लक्षात आलं ना. मग मोठी उपाधी कोणाची, लहान उपाधी. लहान उपाधी मोठी उपाधी का, ज्याला ती उपाधी मिळालेली ते चैतन्य लहान मोठ. लहान का मोठं, आपण लहान का दुसरं मोठं. हो, वयाने का शरीराने, वयाने नाही, शरीराने नाही, जातीने नाही, वैभवाने सुद्धा. म्हणून तुम्ही किती आपल्याला वैभव असू द्या, पण वैभव दाखवून दुसऱ्याला हिंगू नका. जसं एकाच माहिती लेकरं असते ना, ते लेकरं जर लेकरात मुंडाले, तुला काही आकल नाही, तुला लहान आहे, तुझ्याकडे काहीच नाही, तू नागवाच आहे, तर आईला वाईट वाटतंय. आईला वाटतं दोन्ही लेकर कोणाचे, ते लहान आहेत का मोठे आहेत. असं थोडंफार जमा केलं किंवा नाही जमा केलं, पण दोन्ही नात्यानी एक खांडावानी एक. तसं सगळे जीव ज्या अर्थी कळत त्या अर्थी चैतन्य रूपाने एक आहे. तो तरी पण ते शुद्ध सत्वगुण असल्यामुळं त्याने वज घेतलं नाही, आणि आपलं मलिन सत्वगुण असल्यामुळं आपण वज एवढाच फरक आहे. उपाधी करणं विठाल. सांगायचं तात्पर्य आपल्याला तुकाराम महाराज सांगायले की ज्या भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, ज्याने सूर्य निर्माण केला, ज्याने समुद्राची मर्यादा सांभाळली, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, बाळाची उत्पत्ती कुणी केली, त्या बाळाला दुधाची उत्पत्ती कुणी केली, झाडाला फूल कुणी आणलं, त्या फुलामध्ये सुगंध कुणी घातला, त्याला फळ कुणी लावलं, त्याच्यात रस कुणी घातला, कोण्या ह्याने इंजेक्शनाने रस घातला असेल मला कशात. आता महाराज सांगतात काय काय हे फुलं येतं दिसायला मोठी दिसून त्याला वास नाही, कशाला. नाराज व्हायचं नाही. नाही ध्यानात आलं नाही ध्यानात आलं हे कळलं नाही का. ज्याला कळलं ते आपण आहे का, ध्यानात नाही आले ते आपण आहे का, ते आपले का आपले, ते आपण आहे का आपले. अरे ज्याला आहे ना हे त्याला कळायला का आपल्याला, कालच विषय झाला ना इदम देशे. बस असं जरा ध्यानात नाराज होईल बघा.
तिकडं बी होऊ नका. तिकडं नाराज झाले की असलेली लायकी निघून जाईल. म्हणून काही काही माणसं पागल झाले, काही काहीच्या पिप्या व्हायल्या. आजकाल पिप्याने शिरले मला. ज्याला त्याला पिपीची गोळी नाही तर कोण चांगली जी पिची गाडी गोळी नका 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 थांबू रे. आधी साखर म्हणून साखर म्हणून मी साखर वाढायची. मला साखर मी बीपी वाढायची. आगो लागलो ना देऊ काय नाही राव. तुम्ही काही जरी असलं ना, काही जरी असलं तर तुम्ही 1 महिना नामस्मरण करा. काय राहिले तर आपल्याकडे ताकदच येत नाही. आणि दुसरीकडे जास्त घासायचं. जिकडे ताकद नाही काय ताकद आहे, काय ताकद आहे. अरे वेड्या मुखातून तर वेद बोललेला. सामान्य माहिती का नामदेव महाराज 8 वर्ष झाले. किती वर्षाचे? 8 वर्ष. इथं शेंबू पुसताय ना. 8 वर्षाचे नामदेव महाराज. त्याचे वडील लांब पण ते म्हणजे मला गावाला जायचं, तू काय कर देवाला नैवेद्य दाखव. म्हणजे ते जेवल्याशिवाय वापस येऊ त्याला जीव घाल. नैवेद्य दाखवू नाही. मला वाटतं तेव्हापासून नुसतं नैवेद्य दाखवायचं मग हे आला का नाही आपलं तेवढे त्याला खाऊ घाल. मग तू 12 वर्ष बसलो वाट पाहत असतो. असाच ते म्हणजे देवा 12 वाजले मला भूक लागली आणि मला सांगितलंय की त्या तुम्हाला जीव घातल्याशिवाय आता ते ऐकून का. पण भाव असा पण तुम्हाला जीव घातल्याशिवाय मी जेवणार भक्ताला येऊ. पुन्हा म्हणला देवा तुम्ही जर नाही खाल्लं ना मी तर खाणार नाहीच नाही, पण माझा प्राण मी ठेवणार. मी तर ठोका आपतो काय करेल. काय कर तुम्ही नाही खाल्लं तर मला खाता यायचं नाही. त्यांनी सांगितलं तुम्हाला खाल्ल्याशिवाय मी मग नाही खाऊन खाल्लं काय प्राण. त्यांनी ते धोका आपल्याला सुरुवात केलं. डोकं कुठल्या रक्ताना दिलं देवाने हात असं खोला गरम लागलं. दगड लागलाच नाही. पाहिलं तर नैवेद्य हातीचा. म्हणून नामदेवाचे राहिलेले काम सगळे ते केले का नामदेव महाराज. मला माहिती आहे लग्न कुणी केलं, त्या लेकराचं बारसं कुणी केलं, सोयरी कुणी जंगली महाराज आमचे विठ्ठल महाराज नाही. सोयरी कुणी जंगली काय थाटाने लग्न झालं. पुन्हा बारसं बी थाटाने केलं का. बारसं कुणाचं काही घरानं. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजाच्या काय सामर्थ्य. रेडामुखी वेद बोलवेला. Yeah.
नाथांनी ज्ञानेश्वर महाराजांचं सर्व भूती सुखरूप म्हणून एकच करागड्या ज्ञानेश्वर महाराजांचे वचन नाथांचं भागवत अर्थाशी तुकारामाचा गाथा नसला तर घेऊन या वाचा नाही समजलं तर महात्म्य आहे का तू अशी सांगणारे विठ्ठल महाराज सगळे पण काला काहीतरी कीर्तनात बसलं म्हणजेच काला असं नाही बरं का हो असं कळालं म्हणजे काल नाही कोणाने हात घ्यायचं घेऊ असं हा पुन्हा काला घेण्यासाठी पुन्हा पुन्हा या पण काला न घेतल्याशिवाय जाऊ नका बरोबर काला घेतल्याशिवाय काला म्हणजे त्यो आणि मी दोन्ही उपाधीने नाही दाबून एक कालच महाराजांनी एक युक्ती वापरली महाराज मुद्दाम काल आलते कालची पण चुकी होती त्याच्या बाबतीत महाराज ते कालची पंचमी होती म्हणून काल ते आले आणि काय सांगायचं तर सांगितलं ना पण ती लहान मोठी असन पण ती लहान मोठी हे का पण ती मातीची माती पण पाहिलं तर पण ती लहान मोठी आहे पण त्या लहान मोठी मध्ये माती वाट लहान मोठी आहे पण कापसा पण एकच आहे तेल कमी अधिक आहे पण तेल आणि त्याच्यावर जीवच लहान मोठी असं मोठी वाद असली तर लहान वाद असली तर पण अग्नी तसं शरीर लहान मोठं असं लहान शरीर हे बाबासाहेब महाराज शरीर लहान मोठं आहे का त्याच्यातलं हाड असं हाड लहान मोठे पण त्याची जी माती तसं अंतकरण विकसित लहान मोठं पण अंतकरण ज्याचं आहे ते सत्वगुण एकच सर्व घटी राम देहादे तांदूळ शिजलं का नाही एवढा मोठा तांदूळ नाही करायचं मग काय करायचं इतकाच दाबून पार लगे पोटापर्यंत दबलं समजायचं बाईने म्हणायचं पूर्ण भात कोणती बाई होया समयाशी वर्माच्या गोष्टी ध्यान ठेवा गोष्टी कशा येतात कमी अधिक जाऊ द्या पण महत्वाची आपल्याला या ठिकाणी सांगायचं काय चाललं होतं आपलं
आपलं तेच चालू होतं. ज्योती आलं करावी हा ज्योत मोठा टेंबा असला तरी अग्नीची तर लहान टेंबा असला तरी अग्नीची. तसं मोठी उपाधी असलेला ईश्वर तरी चैतन्य एकच आणि लहान उपाधी आपल्याला भेटली तरी आपलं नातं देवाशी आहे का आपलं नातं शरीराशी. आता त्याला कैमित्तिक न्याय म्हणायचं. काय म्हणायचं? अरे आपलं नातं ह्या शरीराशी नाही तर ह्या शरीराच्या नात्याशी असन का? तिथे लयच घसरलं खाली. समजलं का बोल? कोणा लक्षात घ्या आपले वाय गुडगे काय या शरीराशी नातं आपलं हे का आपल्याला शरीर भेटलेलं आहे. ज्याला कळत त्याचं नातं कोणाशी? तो कधी मध्ये आहे का आपण कधी मध्ये? तो कधी मध्ये का आपण कधी मध्ये? तो बी आपण बी आणि मधी बोले. बरोबर आहे का चूक आहे यायचं बोलणं? बरोबर आहे ना? बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटलं? बरोबर आहे ना? तो बी सतत आहे. बरं एक आहे का दोन आहे? आपण चुकून बी एकच आहे बरं का? बरं त्याला कळत आपल्याला बी कळत म्हणजे दोघांचं तो दिसत नाही त्याच्यात बी तो तिन्ही अवस्थेत आहे चुकून बी आणि हुटून हुटकालेलं आहे. त्याला सजाती विजाती नाही आपल्याला सुद्धा ते निर्गुण आहे. अरे बापात आणि पोरात कुठं का भेद असतो का येडे? हो अरे पोराला आत्मज म्हणते संस्कृत मध्ये. मारोडी लोकांची पत्रिका पहा. पोरग असलं तर म्हणते आत्मज आणि पोरगी असली तर आत्मजा. म्हणजे आमची आत्मजा म्हणजे तिला आत्मत्व दिलं. आत्मत्व म्हणजे तसं आपण याला आत्मत्व दिलं कोणाला आणि मग याला मी म्हणालो मी आहे का याला आपण आत्मत्व दिलं. हा आणि त्याचं तिकडं आत्मत्व द्यायला पाहिजे का इकडं? आता खरं सांगा पोरांनी भावकीशी जास्त राहायला पाहिजे का तिकडं सासरवाडीशी? हे कुठं जमलं? याच्या घरी 25 माणसं काम करणारे कोणाच्या? याच्या बापाच्या. आणि तिकडे सासरवाडी गेलो हे दुसऱ्याच्या कामात राहिलो. तसं आपण कुणाच्या नादी लागलो कोणा डोळ्यांनी सुख होईल, कानाने सुख होईल, पाहून सुख होईल, खाऊन सुख होईल. कुठे लागलं हे सासरवाडीला लागलो का कुठं? आणि तुम्ही सचित आनंद हे आम्ही भावकीचे लक्ष नाही दे. मी न बदलणार आहे, मी जाणणार आहे, मी एक आहे. सचित आनंद एक अद्वैत पारमार्थिक तिन्ही अवस्थेत म्हणून पारमार्थिक आहे असं लक्षण आपलं. आणि देवाचं सुद्धा तेच आहे ना. आणि त्या दोन्हीचं आहे ते कशात आहे? स्वरूपात आहे. असं आपल्याला इथं काय करायचं? आणि हे सांगण्याकरता मुद्दाम देवाने अवतार घेतला असं पहिलं सांगितलं. गोकुळेच्या सुखा गोकुळेच्या Thank you.
कशात तिखट मीठ हे ते चांगलं वांग्याची भाजी का असेल कशी लागते काय वांग्याची भाजी काय म्हणाले गोकुळीच्या सुखा अंत पार नाही म्हणून जसं व्यवहारातले शब्द व्यावहारिक अर्थ सांगणारे वाय नाही ते आमचे मामा आहे व्यावहारिक नातं लावले आमचे भाऊ आहेत व्यावहारिक नातं मग तिकडचे शब्द तिकडच्या नात्याला वापरा आणि संतांचे शब्द मात्र आपल्या स्वरूपाच्या परिचय असते देवाचे असू का कोणते असू कशाला त्या सुखाचं वर्णन केले गोकुळीच्या सुखा अंत लक्षण सांगून गेले तुकाराम महाराज तुम्हाला ध्यानात घ्या तुम्हाला अक्कल आहे 2 लक्षणे दिले ते नाही त्याच्या सुखाला अंत पार अंत नाही पार नाही आणि लेखा म्हणजे लेखा शब्दाचा अर्थ मोजण्यात नाही येत काय होत नाही सगळ्याला मोजायचं माप आहे ना कपडा मोजायचं माप वेगळं भाजी मोजायचं माप जेवण मोजायचं माप राखेल तेल आपलं ते मोजायचं माप हा अंगाची शक्ती हिट मोजायचं माप नाही केले पण या मापच नाही सापडत अंत पार नाही म्हणजे त्या सुखाला मर्यादा नाही काय म्हणायचं अंत म्हणजे त्याचा नाश होत नाही पार म्हणजे मर्यादा पार या शब्दाचा अर्थ तुमच्या गावामध्ये मारुतीचं पार आहे का केवढा मोठा आहे किती बाई किती आहे काय असेल ते असं सांगू बी ना पण लग्न लावल्यावर नवरे कुठं जातो महादेवच्या पारावर अरे पार म्हणजे मर्यादा आणि हा पार म्हणजे समुद्रातलं पाणी दऱ्यातलं पाणी मोजते आहेत ते इतकं लिटर पाणी आपण शिल्लक समुद्राचं पाणी मोजलं का हा गंगेची वाहून मोजली का खडी आकाशातल्या चांदण्या कशा आहेत त्या अपार तसं ते कसं आहे त्याचं स्वरूप कसं आहे गोकुळीच्या सुखा अंत अंत म्हणजे नाश नाही आणि पार म्हणजे मर्यादा नाही आणि पुन्हा लेखामध्ये त्याला मस्त येत डोळ्यातलं सुख दिसून डोळ्यापुरतच मर्यादा आहे ऐकून सुख झालेलं आणि ती कधी मध्ये मर्यादा खाऊन सुख खाण्यापुरतंच आहे बायकोचं सुख बायकोपुरतंच आहे पोराचं सुख पोरापुरतंच आहे त्याच्या पुरतं तितकंच आणि झोपीतलं सुख सगळ्याला सारखं कसं हा सगळ्याला कसं आहे तरी पण ते मर्यादितच आहे आणि इथं जे सुख आहे ना नाही त्या सुखाशी सोडा भोगिता लागती घोडा हे टाळत ना आकार आता यायला राहिला का आगळ्याचे आकार आता एवढंच आहे तो आला कळून देण्यासाठी आणि आपण आलो आलो आणि कळून देण्यासाठी कळून देणाऱ्याला रक्षण करण्यासाठी आणि जे कळून देत नाही तर कळू बी देत नाही तर हीच केल्याशिवाय माणसाला लागला होय आशाला समजण्यासाठी त्याला दुष्ट म्हणायचं
भजन करीत नाहीत, भजन करीत नाहीत, करून घेत नाहीत, अडचण आल्याशिवाय त्याला काय त्याचा नाश करणार. दुष्टाशी भक्ताशी राखी दुर्जनाशी असा त्यो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही हा कुठाला त्यो गोकुळात म्हणा पडायचं नाही. हे काय त्या सेवा करते हाणणार बेदड याला हाणा घ्यायचं याला हाणून हे ढोरं सांभाळण्यासारखं ते कीर्तन करणार सोडू द्या काय नाही व्हायना पण आपल्या ठिकाणावर हो काय गोकुळीच्या आता गो नाम गाई गोशाळा गो नाम इंद्रिय 10 इंद्रिय जसं आपलं 7 दिवस चिंतन ज्याच्याने 5 प्रकारचं ज्ञान होतं त्याला ज्ञान इंद्रिय म्हणायचं. ज्याच्याने 5 प्रकारची क्रिया घडते त्याला काय म्हणतात? आणि ह्या दोन्हीला जी लागणारी ताकद आहे बरं का त्याला काय म्हणायचं? नवीन शाळेत आलेले ते असं हे काढायचं असं होईल का त्याचं शेपूट कुठं हे काम हेटक नाही म्हणे गो नाम इंद्रिय गो म्हणजे काय आणि त्या गायीमध्ये एक गाय असते जास्त मनेरी त्याला मन रूपी गाय म्हणतात. आता असं करू आपण शरीर रूपी हे एक गोळवाडा जाऊ द्या तिकडं हेच गोकुळ घेऊ आपण जिवंत शरीर म्हणजे काय गोळवाडा म्हणजे गायी राहण्याचं ठिकाण झालं ना. आणि 5 आणि 5 10 इंद्रिय आणि एक मन अशा 11 इंद्रिय कुठं वाड्यामुळे कारण ते मन नावाची जी गाय आहे ना ती जरा लयच ही म्हणजे मन म्हणजे याचा अर्थ 10 इंद्रियाच्या द्वारे जे ज्ञान होत ना ते एका मनात कसं होतं? डोळ्यातून ज्ञान कुठं? कानातून ज्ञान कुठं? जिभीतून चवीचं ज्ञान, नाकातून गंधाचं ज्ञान, स्पर्शातून त्वचेचं ज्ञान, त्वचेचं ज्ञान, स्पर्शाचं ज्ञान कशातून? म्हणजे 5 इंद्रियाच्या द्वारे कशा ज्ञान होईल? 5 प्रकारची क्रिया जरी होत असते. आता हाताने टाळी वाजवणं पण हाताने टाळी वाजवायचं ज्ञान
तोंडाने बोलणं व्हायले पण तोंडाने काय बोलणं झालं याचं ज्ञान कुठेतरी आपण पायाने चाललो आता आपल्याला कळत नाही का आपण मसनवाड्यात चाललो का कीर्तनाला चाललो मौतीला चालल्यावर कुठीकड कुणीकड कशाने आणि कीर्तनाला आल्यावर कुणीकड मंदिरात कशाने पंढरपूरच्या वारीला दिंडीत कशाने शिवी दिली कशाने भजन केलं कशाने आणि सकाळी लघवी आणि संडास केली कशाने तुम्हाला माहिती सगळं पण ते निस्त माहिती आहे का ज्ञान बी आहे हा? साधी भाजी खाल्ल्यावर जास्त आग होती का काय होती तिथल्या ठ्यासातले खाल्लं तर साधी ठ्यासात लय मस्त लागला खाल्लाच नाही पण हे महाराज म्हणते इथं बी आग इथं बी आणि तिथं बी म्हणजे ज्ञान नाही का ज्ञान नाही का कशा याला मनली काय म्हणायचं काय म्हणायचं दहा आणि ही एक आणि ह्या 10 गाई जास्त बेजार करायला तर एक गाय हेच आग हवं की काय एक गोष्ट सांगितलेली आहे की महादेव पार्वती ह्या जमिनीवर फिरू लागले आता फिरता एका ठिकाणी आले तर तळ होतं आणि त्या तळ्यामध्ये 10 पोरं आनंदा आणि पोहला पण एक पोरग झाडाला बांधलं काय होतं तिने काय पाहायचं तेव्हा इतके सुंदर हे पोरं आनंद घ्यायले याला काम बांधून टाकलं हे जर मोकळं असतं तर हे सुद्धा आनंद नाही म्हणजे हे बांधण्याच्याच लाईफचे मोकळं मग त्याला बी काय सोडत आला एवढे सोडतो पुन्हा त्याने सोड एक पोरग स्वामी ते काय करून माहिती आहे का याचा गळा धर पाण्यात याचा रंग वर त्याचं पाय वर त्याला सगळा 10 पोराला काय केलं त्यांनी जेव्हा हे तेच बिघडलं काम कारण ते चांगली घेऊ लागले तुला म्हणून मी तुला केल्या कोणतं पोरग आपल्याला कोणतं पोरग घ्यायला जास्त करायचं आता ते पोरग म्हणाले हे महाराज कळत आवडीते तोड्याला अरे देवापाशी बसेल तर मसनवाडीचा विचार करतो काय सांग हे बर कवा धोका देईन सांगता येत नाही आणि कुणी जाईल हे बी सांगता येत नाही त्याला धरता बी येत नाही कुणाला हा म्हणून आमच्या दादोराम महाराज जो आहे खूप आत्मीय मोठे होऊन गेलेली परंपरेची एकच दोहा सांगतो तुम्हाला ते काय म्हणाले ते जबलक मन स्थिर नाही जबलक मन यह स्थिर नाही जबलक परेशान होय परेश म्हणजे परमात्मा ते नाही त्याला प्राप्त झाला दादू मनवा स्थिर भया ते तुका म्हणे म्हणतात ना तसे ते दादू शब्द दादू मनवा स्थिर भया सहज मिलिंगी सोय मन स्थिर करायची गरज आहे का परमात्मा व्हायची गरज आहे मन हे राम झाले का घराचे घरी गेले गोकुळ आणि इंग्रजीमध्ये गायी येतात Thank you.
मीठ आधी आलं का नंतर आलं मीठ आलं मी हे प्रमाण होतं पण जरा आधी आलं हो बरोबर ते मन झाली ना आपल्याला भरारी करून धोका लागला पोटी खाणे भार पोटी भूकन काय सांगायचे नाही समजा आळस नाही काय हो केली आई पेटी झाला चला बैसू तो ठाई येऊ बैसू गरम महाराजांनी खूप मस्त गवळणी पर अभंग आहे तर सांगायचं तात्पर्य त्या परमात्म्याने अवतार घेऊन हे ज्ञान सांगितलं भागवतात सांगितलं गीतेमध्ये सांगितलं आणि त्याच परमात्म्याने नाथ भागवताच्या रूपाने नाथाच्या रूपाने ज्ञानच्या रूपाने ते सांगितलं आणि ते ज्ञान साखरे महाराज किसन महाराज साखरे सुटलं बरा योग आला की त्या महात्म्याने पूर्ण आयुष्य परमात्म्यात घातलं आणि ते मोठा पाठ होता ते साखरे महाराजचा पाठ इकडं आला तो परभणीला गुरुजी रंगनाथ महाराज त्यांनी बी आयुष्यभर अंगावर कपडा न घालताना सांगितलं काका कळतही नाही काय भामची बम त्याच्या फुट कसा आहे उघडा आहे का विस्तारित केलं कपडे तसंच दिवस पाठ पुन्हा इकडं बरेच असे पाठे गेले पण आपल्याकडे ह्यो आला महाराज मी उघडेच मी त्याचे पंचायत उघडेच आमचे दादा धनेगाव उघडेच अंगावर कपडा सांगायला मात्र फकट हा कोणाची काय नाही हो महाराज असे तर गपसमेंट असे म्हणजे त्याचं एक कारण आहे त्याला देखत नाही का त्याला तुमचा वेळ घालू वाटत आपल्याला वेळाची किंमत आपल्याला काय नाही त्याला वेळाची काय झालं ना सापटीमध्ये तेव्हा बळ तर धरू देत नाही का उन्मत झालेलं गोर असत त्याला तर दाबायचं असतं काय करायचं त्याला ठराव दाबा रे दाबा रे दाबा दाबा तसं हे आपण तर काही येत नाही आणि इकडून तिकडून घुसकून आम्ही इथं काय करायचं बसवायचं आणि त्याला त्याचं वास्तविक स्वरूप आणून आणि तो जर काही गडबड करत असं चालायचं हे तुला आपल्याला वेळाचं महत्व नाही वेळाचं महत्व वाटण का महत्व नाही आपल्या खांद्यावर ओझं नाही का कोणते 4 पोरीच काय सांगा बाबा 4 पोरी लागल्या होतं म्हणजे विचार खांदी कोठी कोणती मला काहीतरी सुख प्राप्त झालं ती काय भूक आतापर्यंत गेली बसल्या ज्यावेळेला तसं गोकुळामध्ये सुद्धा शरीर म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये परमात्मा प्रगट आहे आता त्याच्यामध्ये असं करा बघा त्याच्यामध्ये मी आहे का त्योच आहे त्योच पण आपल्याला त्योच वाटायला की मी वाटायला हे म्हणून तो वेगळा पाडा का तो वेगळा जसं लाट उठली म्हणून वेगळी वाटायली का लाट वेगळी थोडस काला ध्यानात घ्या तेच आपण आहे आणि इथं जे आपल्याला आपण वाटायलो तर त्योच आपण आपल्याला वाटायलो का ह्योच आपल्याला आपण अण्णा कोण वाटायला लाटे अण्णा वाटायला का कसं हा कसं वाटायलं हा बरं निश्चित वाटायला का खरं वाटायला खरं वाटायला म्हणून जीव का वाटायला म्हणून जीव उपजनी आणि पुढी हा पुढी तयाशी जीव म्हणे हा संसार ते लक्षण सांगितलेले उपजने निमने खरं वाटत असलं ज्याला
त्याला म्हणायचं तो जीव नाही तर हाय तो शिव करायचं का आहेच आहे शिकू अंगा आहे शिकू अंगा अंगी डोळे आणि ते करून घेण्यासाठी त्याला टिकून काय कर त्याला टिकून आणून इथं बसले की त्याचं काम म्हणून महाराज म्हणतात असा अवतार त्यांनी घेतला आणि असा अवतार घेऊन त्यांनी सांगितल्यामुळं तिथल्या सगळ्या लोकांना मी सच्चिदानंद रूप आहे असं ब्रह्मज्ञान उकळीच्या लोकात भले ब्रह्मज्ञान सगळ्या आता तुम्हाला जाऊ द्या तिकडच्या गोकुळात जाऊ द्या इथल्या गोकुळीचं ध्यान आता मला सांगा बरं सगळ्याच्या अंगावरले कपडे रंगीबेरंगी वेगळे वेगळे आकाराने का दोऱ्यातून कापसातून आले आता ही बाँड्री झाली बघा त्या तिथून इतकी बाँड्री इकडे जर नजर टाकली की सगळे पांढरेच म्हणजे बघ एक सोडलं एकच सोडलं बैठे बाकी आपले सगळे कसे तिथून तिकडे बघा त्या काय म्हणते बघा तिकडे बघितल्यावर त्या पांढऱ्या दिसायला त्या सगळ्या लाल मला असं वाटतं एकीच्या अंगावर काळी साडी नाही पण ह्या पिवळ्या ह्या त्या पण पिवळ्या असो पांढऱ्या डोळ्याला सोडून तसा काळा शरीर असो का गोर असो हाड मसाला सोडून मोठं नाक असो का लहान नाक असो वाऱ्यातून सगळे आणि ज्याला कळत तो सगळ्यांमध्ये सारखा आहे का एकच आहे आणि ते एक ते कळण्याच्या ठिकाणी इथं एकच आहे का आणि काय एकच आहे असा आपल्याला इथं गोविंदबाबाच्या पुण्यतिथी निमित्ताने आपला काला आणि तिथं काय खायला होतं काय फजिती झाली याची आठवण सुद्धा पण इथं काय सांगितलं हे मात्र विसरायला नाही पाहिजे बरं का हे त्या कार्यक्रम करण्याचा काय आहे सांगायचं सुखा बाळकृष्ण कशामुळं बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या बाळकृष्ण शब्दाचा अर्थ असा घ्यायचा की आपल्याला आपलं विशेष रूपाने ज्ञान ज्या दिवशी झालं त्यावेळेस तो बाळकृष्ण जन्माचा दोरी रूपाने विशेष रूप आपल्याला ज्ञान झालं की अंधार अज्ञान अज्ञानामुळे सर्व भासलेला तसं तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला त्या श्रीकृष्ण रूपी परमात्म्याचं म्हणजे आत्म्याचं विशेष रूपाने आत्मत्वाने ज्ञान झालं. तुम्हाला माहिती आहे का ज्या दिवशी जो जन्माला होता विचार कशात असं सांगितलेलं आहे की त्या कृष्णाला हात लावला की त्यांच्या हातातल्या बेड्या सुटल्याला कोणाला हात लावला आणि त्यांनी सांगितलं की मला इथे ठेवू नका नंदाच्या तुम्ही खुश ना आम्ही खुश नंदाच्या घराला मज माया जन्मनी तेथे देवी आनंद
वेळ कमी आहे. मला कुठे घेऊन जा. करतून आकर्तून बघा, करतून आकर्तून पुन्हा अन्य जातो. आपल्या कर्तुंबी नाही ना आकुटुंबी नाही आणण्याचं तर नाहीच नाही. जरी असं असलं तरी आपण त्याच येत राहू. काय त्या बाईला असं वाटत मी त्याची आहे अशी त्या गरीबी काय पण मी आहे त्या महिमेने तिने राहा का दुसऱ्याकडे बघून धुरत राहा. हे गबस ते बरे तुला चौकट फिरून येता येते आणि तो नसल्यावर तुला तोंड दाखवता यायचं. आपलं बरं आहे का नाही? बरं आहे का नाही? बरं आहे का नाही? कशाहून श्वास चालू सांगितलेलं ऐकू ऐकलेलं कळायला खाल्लेलं पचायला पचलेलं निघायला. बरं आहे का कसं इतकं बरं नाही का बरं नाही नाही बरं नाही का बरं नाही. तुम्ही महाराज कसं का नाही बरं नाही का बरं आहे. बरं आहे पण बरं आणि ह्या बऱ्यामध्ये मी कोण आहे असं का मग ते त्याच्या पुढे गुर आहे का मग गुरच नाही असं काय हो काय महाराज तिथं जन्मल्याबरोबर त्यांच्या हातातल्या बेड्या काय झाल्या आणि तिथं आग किती वर्ष 5 का 8 किती वर्ष 8 वर्ष आणि त्याला सगळा इतिहास सांगितला. कुणाला वसुदेवाला सांगितलं की मला पुढे नेऊन ठेवा. मग थोडे ते म्हणजे कुलप येतं हे येतं ते म्हणजे काही नाही ते सगळे खुल्ले येतं म्हणजे इथं पहारे करी त्याला झोपा लागले. तुम्ही त्याची काळजी तिथं मला ठेवा आणि तिथं माया जन्मली तिला इथं घेऊन मजली ही देते ठेवी मग कथा लागल्यावर हे मस्त पाहिजे नाही जय भाव कपड्यामध्ये खरंच कवड काय होऊ लागले सगळ्याला काय लागलं तिथे यमुना भरलेली. आमचा मालक यायला बघा काय महिमा त्याची. आणि इथं साधारण पूर्वी आला वर्षा मोदी सरकार एका देशातले राजे तर सगळ्या नाल्या साफ करावं लागते झाडावं करावं लागते हे करावं लागतं. काय कोण येणार आहे रोज 5 गाड्या पुढी थाट चालवतो कुठला इथल्या राजाचा आणि त्रिलोक्याचा राजा गाणारा थाट त्या कोणाचा नदी चाली वाहून बम भरून चालली इतकं पाणी त्याला वाटायला नाका वेळामध्ये काय जाईल ते वरची वर टोपली वरी धरायले लेकराची पाणी चालले नाका देवाला वाटलं त्यांनी काय केलं पाय खाली सोडला पाय सोडा जे काम घेतला की पाणी घसरलं असं सांगायचं तात्पर्य त्याला तिथं नेऊन ठेवलं. ती बाई तिथं आली मग पाहिजे बरं का बाई पाहिजे बाई असल्याशिवाय जमत नाही आपल्याला करमतच नाही.
एकलं नसतं का कर्म हा? पण बाई भांडणारी असली तरी सेवा करणारी असली तरी ती बाई ती इथं नाही तिथून तसं आलेलं आहे कोणी काही नाराज व्हायचं नाही म्हणून ती इतिहासच कसा आहे हे त्या बाईला तिथं होत्या याने तिथं ठेवलं यशोदाला झोप लागली होती याने त्या भगवंताला तिला असं वर्णन आहे हे सांगते मी हिरा ठेवायलो गाडी घेऊन चाललो असे उदाहरण त्यांनी मी रत्न ठेवलं मी दगड घेऊन जातो असं तिचं वर्णन त्यांनी केलेलं त्यांनी देवाला उचललं तिला ठेवलं मी हिला उचललं ती लगेच तिथं आल्यावर पुढं जागेवर आलं तिला खाली ठेवलं आणि तिने वा करलं कुणी म्हणून ह्या बाहेरनं त्याला नकाला तोड पाहिना त्याच्या रडण्यामध्ये हे कोण जन्म पोरगी असली की मोठ्याने रडतच निघत हा ती दिसायली पोरगी दिसायली तर होती एवढी रडायली तिला तिथे ठेवलं ती रडली की सगळे उठले जन्म त्या राजाला ठेपाच्या सांगायचं तात्पर्य ती सायच्या पुन्हा जशाला काय कशाला हात धरल्यावर याला मी म्हणल्यावर याला माझं म्हणल्यावर याला खरं समजल्यावर आणि हे मी नाही माझं खरं म्हणल्यावर हाताच्या बेड्या बंधनापासून उकळलेल्या गाठी असं गोकुळामध्ये त्याने खेळ केला खूप लहानपणापासून खेळत झाला सगळ्यांना त्यांनी सुख दिलं कोणाला पाहून सुख दिलं कोणाला स्पर्श करून सुख दिलं म्हणजे सगळे ऋण फेडण्याकरता ऋण फेडावया अवतार सगळे ऋण फेडण्याकरता कृष्ण अवतार आहे मागचे सगळे त्यांनी ऋण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आणि सगळ्याला हे करून शेवटीला त्या गोपाळ संघ खेळून सुद्धा खूप त्यांनी काय केले क्रीडा केली आणि त्याचं सुंदरित रूप होतं महाराज त्या गोपिका लई त्याच्याकडे भुलत काय तो गंगेत असला तरी ते भरलेला घर उलटायच्या पुन्हा जायच्या पण हे सगळं ती घराने घेऊन सगळ्या त्या घराने घेऊन का सांगायचं बाळा गुणगुणाचे ताने मस्त सगुण गुणाचे सगुण गुणाचे बाळ दिसते काय सांग खाऊन लोण्याचा घोडा सासू खाऊ घालून हे खायची चूल कोणाचं नाव घ्यायची तुम्ही खाऊन लोण्याचा घोडा आळ घेतात गोपाळा तुम्ही ठाईच्या वढाला कसं मस्त आहे म्हणजे घराने ऐकून तिने सुद्धा ती काय नको आता त्याला काय करा ते असं सांगितलेलं की राम अवतारामध्ये भगवंताला गायीची सेवा घडली सेवा खूप केली नाही साधू पण गायीची सेवा घडली नाही म्हणून गायी त्या गोकुळामध्ये गायीची सेवा करण्याकरता त्यांचे खंडरकर महाराजले सांगायचे नसते ते काय म्हणायचे भगवान श्रीकृष्ण 5 वाजता ज्यावेळेस येत होते ना गावात त्यावेळेस ते गायीच्या मागं चालायचे आणि तिच्या त्या पायाच्या फुलाचा फुफुटा त्याच्या अंगावर पडायचा आणि त्यांचे असे केस कुरळे होते कुणाचे असे गोल होते असे त्याचे स्वभावताच गोल होते आम्ही टिपरं घालू बोलतो
गरम करून ते फवारा हाणू 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 काढलं ते अशा अशा असं दिसतं तिचं स्वभाव होतं. आणि बारीक फुकुटा त्याच्या पापण्यावर त्यांच्या केसावर पडायचा. ते सांगायचे खंडकर महाराज कुणी कौलावर जायचं कुणी वटेवर जायचं कृष्णाला मला चांगलं दिसलं असं लांबरोप ते दिसलं पाहिजे. कोण इतकी त्याची छबी. कारण असं वर्णन आहे बरं का सगळ्या जगातली जेवढी सुंदरता आहे तेवढी एका शरीरामध्ये घातली इतका सुंदर आहे. सगुण स्वरूप सुंदर अनुवाद केला सगळ्या भगिनींनी काय केला सगळ्या त्यांनी त्या सगळ्या मित्रमंडळी त्यांना त्यांनी काला गेला चला बहु काही बहु केली बाई पिटी झाला कशी नाही नाही का सीन गेला नाही म्हणजे हे ऐकायच्या आधी आता भाग गेला सीने गेला ना आता झाला झाला प्रेम रसी थोडक्यात सांगायचं की असं त्या भगवंतांनी त्या ठिकाणी काय केलेलं काला दिलेला आहे. तो काला आज आपल्याला समजून घ्या तुम्ही. त्या युगात काला दिला तरी काला पंढरपुरात झाला तरी असं कळालं तो काला. आणि आज इथं मठामध्ये जरी आपल्याला असं ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला का आला का काला झाला असं ऐकून येऊन इथं असून जर नाही ऐकून नाही कळालं तर का प्रश्न का कुठं काय बोलूया कुठं मठात गेले 26-40 वर्ष महाराजांच्या प्रेरणाने जो आपल्या सत्ता चालू एवढे सेवक त्यांचा वेळ गेला. अशी महाराजांची इच्छा आहे राम महाराजांची इच्छा आहे आपल्या सगळ्यांच्या सहाय्याने हा आता कारण ऐकणारे असले तर सांगणारा सांगत काय ऐकणारे असले तर का सांगणारा सांगत सांगणारा असलं तर ऐकणारे मी तर का होईल कोणी तर महाराज सांगणारे तर आपण ज्ञानेश्वर कथा गाती गाणे बाळ कृष्ण छंदे मन मोहिते बाळ तुकाराम महाराजांनी तो एक रूप झालं ते तुका म्हणे छंदे आणि आनंदामुळं तोडणे गाणे हे ते मस्त गुडिया तोरणे करती कथा बाळ कृष्ण नंदा घरी असाही आपल्याला आनंद व्हावा आपले सगळं दुःख निवारण व्हावं परमानंदाची प्राप्ती आणि सर्व दुःखाची असा आपल्याला महाराजांचा निरोप आहे. आणि त्या महाराजांची सेवा आपण अशी करू समजायची. जय